महायुती आणि महाविकास आघाडीचं उद्दिष्ट फक्त एकच दिसतंय, ते म्हणजे सत्ता मिळवणं. महायुतीत आज शिवसेना शिंदे गट आहे, पण कालपर्यंत हीच शिवसेना भाजपला शत्रू मानत होती. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट आहेत, जे कालपर्यंत एकमेकांवर कुरघोडी करत होते. सत्तेसाठी हे पक्ष कधीही एकत्र येतात आणि कधीही एकमेकांपासून दूर जातात. यात विचारधारांना महत्व असतं तर ते फक्त खुर्चीला. मित्रांनो, या राजकीय खेळात सामान्य माणूस हरवून गेलाय. महाराष्ट्राचा सध्याचा बेरोजगारी दर हा 2 ते 3% आसपास असावा. उच्च शिक्षण घेऊनही तरुण रस्त्यावर फिरतोय. शेतकऱ्यांची कित्येक कुटुंब अजून कर्जबाजारी आहेत. जर सगळ्यांसाठी पिकवणारा आणि ऐन तारुण्य फुकट वाया घालवणारा अशा अवस्थेत असेल, तर त्या प्रदेशाचं दुर्दैव किती ते. पण ह्या अस्थिरतेला इथली राजकीय व्यवस्था जबाबदार असते, हेही तेवढंच खरं.